नमस्कार मंडळी, कसे बरे तर संध्याकाळची तयारी ही आहे. संध्याकाळची तयारी लुसीबाई म्हणजे बाहेर बसली त्याचा संध्याकाळच्या वाजले 6:30. तर तुम्हाला दाखवते माझं केवढं मोठं काम जे मला खूप खूप अवघड वाटतं ते काम दाखवतो. हे काम मला खूप अवघड वाटतं आणि हे करायला तुम्हाला माहिती का कम्प्लीट मला 1 तास लागतो. 4 4 5 2 हां, तर मी तुम्हाला दाखवणार आज मी सोयाबीनचं करणार आहे खीर. आता याला मी घेणार आहे मिक्सरमध्ये वाटून. खरं सांगतो तुम्हाला एवढं भारी लागतो ना सोयाबीनचा किंवा आज मी तुम्हाला याची फुल रेसिपी दाखवणार आहे. कांदा येतोय कापून, वाटाणा पण येतोय निवडून. तसं तर वेट करा, डबे घेते घासून, ठीक आहे. आणि मी असं मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा, हे थोडं बारीक करायचं, हे बारीक करून घेतलं. आता हे बारीक करून घेतलं, याला पाण्यात भिजवून ठेवूया आपण थोडा वेळ. फक्त जास्तीत जास्त नाही, 5 मिनिटात पाण्यात भिजवून ठेवा बस. सोयाबीन मस्त भिजत घातलेला आहे. आता कांदा टमॅटो तसं तुम्ही डबे घेते कसून पटकन आवरून घेते, मग तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. मस्त निचून घेतलाय, त्याच्यासाठी घेतलाय वाटाणा, तापवले तेल. आता याच्यात टाकू आपण 2-3 लसणाच्या पाकळ्या, 4 टाकल्या, 2-3 म्हणता म्हणता. त्याच्यात टाकू आपण हिंग, डाळ आहे झालेली, भात आहे दुपारचा एवढा पडलेला, खूप काय 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 आहे. मोबाईल कसा पकडू तुम्हाला दिसते का? बघा, हिंग टाकते, हिंग टाकलं. आता टाकूया कांदा. होते मस्तपैकी त्यांनी पॅकिंग मस्त देतात आता करून, एक नंबर. हलवून घेऊया सगळं, मस्त थोडंसं शिजून घेऊया. त्याच्यातच आपण वाटाणा टाकूया, ठीक आहे, म्हणजे वाटाणा पण शिजून निघेल. असं वाटाणा फ्राय करून घेऊया सगळं, मग ते मसाले टाकूया. मस्तपैकी झालं. लक्षात ठेवा ह्या भाजीला तेल खूप लागतं, कारण सोयाबीन ना तेल उठून घेते, किती छान दिसतं. आता मी मसाले काढलेले आहेत ते टाकते, हे हलवून घेते चांगलं आणि मग याच्यात टाकूया सोयाबीन, ठीक आहे. किती छान दिसतंय ना. आता टाकूया आपण हे सोयाबीन, मस्त त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. किती छान झाला. त्याला आपण एकदम फ्राय करून घेऊया. त्याला मस्त हलवून घेतलंय, झाकण वाफेवरच शिजवायची, पाणी नाही टाकायचं. तर मंडळी बघा, सोयाबीन किम्याची